Hello everyone. In last video we have discussed about distance time graph. In this video we will discuss about velocity time graph. So what is velocity time graph? The variation in velocity with time for an object moving in a straight line. एक ऑब्जेक्ट आहे जो स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत आहे आणि तो स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असताना त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ती कशी चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम याचा स्टडी किंवा मी करस्पॉन्डिंग टाइमची करस्पॉन्डिंग व्हेलॉसिटी म्हणजे टाइम 1 सेकंद असताना किती व्हेलॉसिटी होती, 2 सेकंद असताना किती व्हेलॉसिटी, जस्ट फॉर एक्झाम्पल. तर ह्या प्रत्येक करस्पॉन्डिंग पॉइंटला मी करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग टाइमला करस्पॉन्डिंग व्हेलॉसिटी जर मी प्लॉट केली तर तो येणारा जो काही प्लॉट आहे, सो दॅट प्लॉट ऑर दॅट ग्राफ इज नथिंग बट व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. तर तो ग्राफ कसा दिसतो? ह्या ग्राफमध्ये आपण पाहतोय की ह्या ग्राफचं नाव काय आहे की व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर अ कार मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 40 किलोमीटर पर हावर. हा ग्राफ आपल्याला काय इंडिकेट करतो की एक कार आहे जी कार 40 किलोमीटर पर हावर एवढ्या युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत आहे आणि ती ट्रॅव्हल करत असताना ती व्हेलॉसिटी ही युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, ती कुठेही व्हेरी झालेली नाही. मेनली व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये आपण दोन ऍक्सिस म्हणतो. एक ऍक्सिस जो आहे हा एक्स ऍक्सिस आणि दुसरा जो आहे तो वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला आपण टाइम ऍक्सिस म्हणतो आणि वाय ऍक्सिस इट इज फॉर व्हेलॉसिटी. वाय ऍक्सिस वरती आपण व्हेलॉसिटी घेतो आणि एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम इंटरवल डिनोट करतो. द ऑब्जेक्ट मूव्स ॲट अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. द हाईट ऑफ इट्स व्हेलॉसिटी टाइम ग्राफ विल नॉट चेंज विथ टाइम. जसं की या ग्राफमध्ये आपण पाहतोय जी युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, म्हणजे सपोज मी इथं थोडेसे शेडेड एरिया काढतो सो जास्त चांगलं आपल्याला समजेल. ही जी लाईन आहे, ही जी काय लाईन आहे, दिस लाईन इज ऍक्च्युअली इंडिकेटिंग व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. ही लाईन आपल्याला ऍक्च्युअली व्हेलॉसिटी टाइम ग्राफ का आहे ते इंडिकेट करते. ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ किंवा ही जी लाईन आहे, ह्या लाईनचं ह्या टाइम ऍक्सिसच्या लाईन पासूनचं असणारं डिस्टन्स हे थ्रूआउट जर्नी कॉन्स्टंट आहे. थ्रूआउट जर्नी म्हणजे काय? टाइम ज्यावेळी 0 होता त्यावेळी सुद्धा व्हेलॉसिटी 40 होती. टाइम 1 आवर झाला तरीही 40 आहे, 2 झाला तरीही 40 आहे, 3 झाला तरीही 40 आहे, 4 झाला तरीही 40 आहे. तर ही जी काही जर्नी कंटिन्युअस सुरू आहे, ह्या जर्नीमध्ये, या ट्रॅव्हलमध्ये प्रत्येक ठिकाणी काय आहे, ही जी हाईट आहे, हाईट म्हणजे काय? व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि टाइम ऍक्सिस ह्यांच्या मधलं असणारं डिस्टन्स हे जर कार युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होत असेल तर ते डिस्टन्स काय आहे? कॉन्स्टंट आहे. ते डिस्टन्स कुठेही चेंज झालेलं नाही. आता हा एक बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे की व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. व्हेलॉसिटी जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर मी कशी कॅल्क्युलेट करतो? चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम टेकन टू हॅपन दॅट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मध्ये किती चेंज झाला आणि तो चेंज होण्यासाठी किती वेळ लागला, हा दोन्हीचा रेशो दॅट इज नथिंग बट द व्हेलॉसिटी. त्याचं आता ग्राफिकली इथं म्हणायचं झालं तर प्रोडक्ट ऑफ द व्हेलॉसिटी अँड टाइम गिव्स द डिस्प्लेसमेंट यस ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे जसं इथं ही कार एका युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होत आहे आणि ह्या युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होणाऱ्या कारची जर मला डिस्प्लेसमेंट किंवा मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर मला काय करावं लागेल? व्हेलॉसिटी आणि टाइम, व्हेलॉसिटी आणि टाइम याचं मला काय घ्यावं लागेल? प्रोडक्ट घ्यावं लागेल किंवा त्याचं मला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. The area enclosed by the velocity time graph and the time axis will be equal to the magnitude of the displacement. एरिया अंडर द कर्व जो असतो तो आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट देतो. हे आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर ह्या ग्राफच्या बाबतीमध्ये सुद्धा हा जो व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे, ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफच्या अंडर जो एरिया आहे दॅट एरिया इज नथिंग बट मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट. आणि तो एरिया कुणाच्या इन बिटवीन आहे? इट इज इन बिटवीन व्हेलॉसिटी टाइम ग्राफ अँड द टाइम ऍक्सिस. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि टाइम ऍक्सिस ह्यांच्यामध्ये असणारा जो एरिया आहे तो जर आपण कॅल्क्युलेट केला सो दॅट एरिया इज नथिंग बट मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट.
आता सपोज मला ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफवरती मी 2 पॉइंट कन्सिडर केलेले आहेत. पॉइंट ए आणि पॉइंट बी. पॉइंट ए इट इज करस्पॉन्डिंग टू टाइम T1 आणि पॉइंट बी इज करस्पॉन्डिंग टू टाइम T2. आणि ऑब्जेक्ट किंवा ती कार ए पॉइंट पासून बी पॉइंटला रीच व्हायला तिने किती डिस्टन्स घेतलं किंवा मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती मी कशी करणार. ऑब्वियस इथं जसं मेन्शन केलं, एरिया इन्क्लोज बाय द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ अँड द टाइम ऍक्सिस. एरिया इन्क्लोज किती गेला ते आपल्याला बघावं लागेल. तर डिस्टन्स यस मूव्ड बाय द कार इन टाइम T2 मायनस T1 म्हणजे ए कडून बी कडे पोहोचायला टाइम आपल्याला लागलेला आहे T2 मायनस T1. तर मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे यस. तर ते मी कसं करणार, इथं जसं मेन्शन केलं तसं आय नीड टू फाइंड आउट द एरिया. ए पॉइंट आणि बी पॉइंट किंवा ए बी लाईनच्या अंडर असणारा जो काही इथं शेडेड एरिया आपल्याला दिसतोय, त्या शेडेड एरिया ची मेजरमेंट आपल्याला करावी लागेल. किंवा हा जो रेक्टँगल आहे ए बी डी सी, ह्या रेक्टँगलचा एरिया इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. तर तो एरिया मी त्या रेक्टँगलचा कसा फाइंड आउट करेल, एस इज इक्वल टू एसी इंटू सी डी. एसी इज नथिंग बट हाईट. हाईट म्हणजे काय, युनिफॉर्म व्हेलॉसिटी जी 40 होती टाइम ऍक्सिस पासूनचं त्याचं डिस्टन्स दॅट इज 50 किलोमीटर पर आवर. आणि सीडी इज नथिंग बट द टाइम ड्युरेशन. टाइम ड्युरेशन किती होतं ते. सो यस मी कॅल्क्युलेट करेन, यस इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर इंटू टाइम T2 मायनस T1. सो डिस्प्लेसमेंट मला भेटेल 40 इंटू T2 मायनस T1 किलोमीटर. तर यातून मी काय म्हणू शकतो की जर मला मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे असेल तर एरिया अंडर द कर्व याची मला मेजरमेंट केली पाहिजे. इथं जो एरिया आहे, इथं जो रेक्टँगल आहे ए बी डी सी, ह्या रेक्टँगलचा एरिया इज नथिंग बट द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. थँक्यू.